Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवडचं YCM रुग्णालय देखील प्रकाश झोतात आलेलं होतं. पूजा खेडकर यांना याच रुग्णालयातून 7% दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं आणि यानंतर अनेक प्रश्न चिन्ह जे आहेत ते YCM रुग्णालयावरती उपस्थित करण्यात आले होते आणि यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित व्यक्तींची आणि डॉक्टरांची चौकशी करण्याची जे आदेश आहेत ते देण्यात आले होते आणि या चौकशीचा आदेश दिल्यानंतर राजेंद्र वाबळे असतील किंवा शेखर सिंह आयुक्त असतील त्यांनी ही चौकशी केलेली आहे आणि त्याचा जो अहवाल आहे तो मुंबईकडे आलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की 7% जे दिव्यांग प्रमाणपत्र दिलेलं आहे ते नियमानुसारच दिल्याचं यात म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी डॉक्टरांना क्लीन चिट दिली आहे का असा जो प्रश्न आहे तो उपस्थित होत आहे. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत YCM रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे सर आहेत. सर, खरं तर अहवाल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही सबमिट केलेला आहे. नेमकं 3 पानी अहवाल आहे, काय म्हटले यामध्ये? डॉक्टर पूजा खेडकर यांची जी काही तपासणी केली आहे ती अतिशय चोखपणे आणि निष्पक्षपणे करण्यात आलेली आहे. हाच मुद्दा त्याच्यामध्ये आपण मांडलेला आहे. मध्यंतरीच्या कालामध्ये माननीय आयुक्त यांनी काही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण आपल्याला मागितलं होतं. ते स्पष्टीकरण आपण दिलं आणि ते त्यांनी मागितलं होतं 24 तारखेला. ते स्पष्टीकरण देता 1-2-3 दिवस केले. स्पष्टीकरण देऊन आपण जो काही अहवाल सादर केला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल आपण केलेला नाही. 24 तारखेला जो अहवाल आपण सादर केला होता तोच अहवाल आपण मागच्या आठवड्यात 1-2-3 दिवसापूर्वी त्यांना सादर केला, सरांना आपण सादर केला आणि त्याच्यामध्ये काहीही बदल केला नाही हे मी सांगू इच्छितो. परंतु हा अहवाल देताना कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतलेल्या आहेत? कारण यात स्पष्ट म्हटलेलं आहे की 7% जे दिव्यांग दिलेलं आहे दिव्यांगत्व, तर ते नोकरीमध्ये जे आहे ते उपयोगी पडणार नाही असं म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी तेच सांगू इच्छितो की बेंचमार्क डिसॅबिलिटी ही जी आहे ती 40% असते. यांना दिलेली जी डिसॅबिलिटी आहे ती 7% आहे. एका अर्थाने यांचा जो काही क्लेम होता दिव्यांगत्वासाठीचा तो आपण रिजेक्टच केलेला आहे, तो अमान्यच केलेला आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो. किती दिवस चालली ही चौकशी आणि किती डॉक्टरांची चौकशी करण्यात आली? त्याच्यामध्ये 2 विषय तज्ज्ञ होते, एक तर फिजिओथेरपी डिपार्टमेंटचे आणि एक ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटचे. दोघांनी काम अतिशय योग्य आणि व्यवस्थितच केलेलं आहे. तुम्ही तुमच्या अहवालावरती ठाम आहात, पुन्हा बदलणार नाही अहवाल आम्ही आतापर्यंत एकदाही बदलला नाही आणि पुन्हा बदलण्याचा प्रश्नच उद्भवतो. तर हा जो अहवाल आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि यात स्पष्ट म्हटलेलं आहे की पूजा खेडकर यांना दिलेलं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते नियमानं धरूनच आहे. एकूणच हे सगळं पाहिल्यानंतर या संबंधित डॉक्टरांना क्लीन चिट दिली आहे का असा जो प्रश्न आहे तो उपस्थित होत आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.